आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे आम्ही वकीलपत्र सबमिट केलेलं आहे भीमा कोरेगाव आयोगासमोर आणि चौकशी आयोगाचं पुढचं कामकाज जे आहे ते जानेवारी महिन्यातल्या 7 ते 10 या तारखांमध्ये होणार आहे। 8 तारखेला आम्हाला त्यांनी प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पदावर असताना त्यांना भीमा कोरेगावच्या संदर्भात काय माहिती मिळाली किंवा त्यांच्याकडे कोणी काही पत्रव्यवहार केला का या संदर्भातली माहिती घेऊन प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आम्हाला 8 जानेवारीला सांगितलेलं आहे। पण काय नेमकं कुठलं कारण होतं ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी ही मागणी केलेली आहे, नेमकं कुठल्या मुद्द्यावरती त्यांची ही मागणी असते? आम्ही जे वर्तमानपत्रात वाचलं आणि त्यांच्या अर्जातून कळलं त्याच्यानुसार असं दिसते की शरद पवार साहेबांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री पदावर होते तेव्हा त्यांना काहीतरी पत्र पाठवलं होतं भीमा कोरेगावच्या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि बाळासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं आहे की ते पत्र काय आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं आणि त्याच्यावर काही कारवाई किंवा कृती झाली का अशी सगळी माहिती ते मागवत होते आणि त्याबद्दल समन्स कोर्टातर्फे काढण्यात आलं होतं। सध्या निवडणुका वगैरे सगळ्या असल्यामुळे उद्धव साहेबांना वेळ मिळाला नाही ही सगळी माहिती घेण्यासाठी आणि त्यामुळे आज आम्ही केवळ वकीलपत्र दाखल केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्याविरुद्ध वॉरंट काढण्याची जी मागणी आहे ती आपोआपच निरस्त झालेली आहे, म्हणजे रद्द झालेली आहे। कारण आम्ही आता हजर झालेलो आहे उद्धव ठाकरे यांच्यातर्फे। तर उद्धव ठाकरे साहेबांचं जे काही म्हणणं असेल ते 8 जानेवारीला प्रतिज्ञापत्रावर आम्ही दाखल करू। यामध्ये आयोगाकडून हे पण सांगितलं जातं की आत्तापर्यंत 2 वेळा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे उद्धव ठाकरेंना, इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही बजावण्यात आले, त्यांनी त्यांची बाजू मांडली। उद्धव ठाकरे मात्र या दोन्ही नोटिसांना कुठेही त्यांनी प्रतिसाद दिला नाही किंवा उत्तर दिलं नाही। उद्धव साहेबांनी जेव्हा त्यांना समन्स मिळालं त्याच्यानंतर मला संपर्क केला आणि सांगितलं की आपल्याला वकीलपत्र याच्यामध्ये सादर करायचं आहे। त्यांना काही कामांच्या व्यापामुळे वकीलपत्र देण्यासाठी थोडा विलंब झाल्यामुळे परत समन्स कोर्टाने कदाचित काढलं, या चौकशी आयोगाने काढलेलं होतं। पण आता तो विषय संपलेला आहे, आम्ही वकीलपत्र दाखल करून हजर झालेलो आहे। आज जस्टिस जयंत पटेल जे प्रमुख आहेत भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचे, त्यांनी न्यायालयामध्ये असंही सांगितलं की इतर अनेक राजकीय नेत्यांनासुद्धा त्यांनी समन्स काढलेले आहे, कारण की त्यांना वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना काय माहिती आहे भीमा कोरेगावच्या प्रकरणाबद्दल ती सांगायची असेल तर त्यांनी इथे येऊन सांगावं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यांनी ते सुद्धा आज आम्हाला सांगितलं की तुमच्या परिचयाचे किंवा तुमच्या संपर्कातले जे राजकीय नेते असतील त्यांना तुम्ही सांगा की काही माहिती असेल तर ते आयोगासमोर देऊ शकतात, म्हणजे आयोग एक चांगला आणि व्यवस्थित निर्णय देण्यासाठी त्या माहितीचा वापर करू शकतात। 7 ते 10 जानेवारी या सुनावणीच्या तारखा नक्की केलेल्या आहेत आणि 8 जानेवारीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करावं असं चौकशी आयोगाने सांगितलं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।